लॉस ऑफ प्रॉफिट मेथडचा सेकंड प्रॉब्लेम आपण आज सुरू करतोय. प्रॉब्लेम तुम्हाला मी देते. प्रॉब्लेम अगोदर लिहून घ्या. 5 मिनिटं मी वेळ देणार आहे प्रॉब्लेम लिहिण्यासाठी आणि त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. पुन्हा शेअर करते मी स्क्रीन. बघा स्क्रीन दिसते तुम्हाला. स्क्रीनवरून प्रॉब्लेम अगोदर तुम्ही लिहून घ्या. लॉस ऑफ प्रॉफिट मेथडचा सेकंड प्रॉब्लेम आपण घेतोय. From the following information, calculate amount of claim under loss of profit policy. Given information is: first, date of fire 1st April 2014. Then second, period of indemnity. Period of indemnity, INDEMNITY. Period of indemnity 4 months. Then third, policy amount. Policy amount 3 lakhs. Policy amount 3 lakhs. Then sales from 1st January 2013 to 31st December 2013, rupees 18 lakhs. Then sales from 1st April 2013 to 31st March 2014, 20 lakhs. Then net profit for the year 2013, net profit for the year 2013, rupees 2 lakh. And standing charges rupees 2 lakhs, in bracket, out of which rupees 40,000 were uninsured. Out of which rupees 40,000 were uninsured, bracket complete. And last one is sales during the dislocation period, rupees 2 lakh, and during corresponding period in last year, rupees 6 lakhs. Rupees 6 lakhs. प्रॉब्लेम सर्वांनी लिहून घ्या.
प्रॉब्लेम लिहून घ्या सर्वांनी. आणि लिहून झाल्यानंतर रेज हँड करा. बघा तुम्ही लिहून घेतायत तोपर्यंत मी प्रॉब्लेम समजावून सांगते. डेट ऑफ फायर, बिझनेस प्रिमायसेसला आग लागलेली आहे 1 एप्रिल 2014 ला आणि इंडेमिनिटी पिरियड दिलेला आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये डिसलोकेशन पिरियड असं नाव येईल असं नाहीये. काही प्रॉब्लेम मध्ये इंडेमिनिटी पिरियड असं देखील नाव येऊ शकतं. इंडेमिनिटी पिरियड म्हणजे असा पिरियड की जो आपण रेकॉर्डली नोंदवलेला आहे पॉलिसी काढताना, तो आहे 4 महिन्यांचा. त्यानंतर पॉलिसीची अमाऊंट दिलेली आहे 3 लाख रुपये आणि सेल्स जे आहेत ते 2 सेल्स असे आहेत की जे पूर्ण 1 वर्षाचे आहेत. एक सेल्स आहेत 1 जानेवारी ते 31 डिसेंबरचे 18 लाख रुपये आणि दुसरे सेल्स आहेत 1 एप्रिल ते 31 मार्चचे 20 लाख रुपये. आता हे जे 2 सेल्स आहेत त्यापैकी एक सेल्स आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करताना घेणार आहोत आणि दुसरे जे सेल्स आहेत ते आपण इन्शुरन्स कव्हर रिक्वायर काढताना घेणार आहोत. मग ग्रॉस प्रॉफिटचा रेट काढताना कोणते सेल्स घ्यायचे, तर त्यासाठी आपल्याला नेट प्रॉफिट किंवा स्टँडिंग चार्जेस साठी जी तारीख दिलेली असेल ती पाहावी लागेल. मग बघा नेट प्रॉफिट फॉर द इयर 2013 म्हटलेले, याचा अर्थ डिसेंबरला इयर एंडिंग असेल. मग डिसेंबर 13 चे जे सेल्स असतील ते आपण ग्रॉस प्रॉफिट साठी घेणार आहोत. मग डिसेंबर 13 चे सेल्स आहेत 18 लाख रुपये. मग 18 लाख रुपये आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना घेणार आहोत. आणि जे दुसरे सेल्स आहेत ते बरोबर आग लागल्याच्या 1 दिवस अगोदरचे आहेत. बघा आग लागल्याची तारीख आहे 1 एप्रिल 2014 आणि हे जे सेल्स आहेत 20 लाख रुपये ते बरोबर 31 मार्च 2014 पर्यंतचे, म्हणजे आग लागल्याच्या 1 दिवस अगोदरचे. मग हे जे सेल्स आहेत हे आपण इन्शुरन्स कव्हर रिक्वायर काढताना घेणार आहोत 20 लाख रुपये. त्यानंतर नेट प्रॉफिट दिलेला आहे 2013 चा 2 लाख रुपये आणि स्टँडिंग चार्जेस नाव आहे ते आहेत 2 लाख रुपये. पण कंसात म्हटलंय की आउट ऑफ विच ₹40,000 वेअर अनइन्शुअर्ड. मग 2 लाखापैकी जे 40,000 रुपयाचे सेल्स आहेत ते अनइन्शुअर्ड आहे स्टँडिंग चार्जेस, म्हणजे त्यांचा विमा उतरवलेला नाहीये. मग एकूण स्टँडिंग चार्जेस 2 लाख रुपये आहेत, त्यापैकी 40,000चे अनइन्शुअर्ड आहेत. मग 40,000 रुपये आपण मायनस करणार 2 लाखातून, मग राहिले 1,60,000 रुपये. मग आपण कॅल्क्युलेशन साठी जे सेल्स घेणार आहोत ते घेणार आहोत 1,60,000 रुपये. पूर्ण 2 लाख घ्यायचे नाही कारण की त्यापैकी 40,000चे अनइन्शुअर्ड आहे आणि आपण घेताना इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस घेतो, म्हणजे ज्याचा विमा उतरवलेला आहे तेच स्टँडिंग चार्जेस घेतो. म्हणून 2 लाख न घेता आपण घेणार 1,60,000 रुपये. त्यानंतर सेल्स दिलेले डिसलोकेशन पिरियड मधले 2 लाख रुपये आणि करस्पॉन्डिंग पिरियड मधले लास्ट इयरचे 6 लाख रुपये. हे आपण पहिलं कॅल्क्युलेशन करताना म्हणजे शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करताना घेणार आहोत. पण इथे तारीख नाही दिलेली, आपण त्यामध्ये तारीख टाकून घेणार आहोत. मग तारीख कशी टाकायची, तर आग लागल्याच्या तारखेपासून पुढे 4 महिने काउंट करायचे. मग एप्रिल मध्ये आग लागलेली आहे, एप्रिल पासून 4 महिने काउंट करा, एप्रिल, मे, जून आणि जुलै. मग तुम्ही 31 जुलैची तारीख टाकली तरी चालेल किंवा ती नाही समजली तर तुम्ही 1 दिवस पुढची टाका तरी चालेल किंवा तारीखच नाही समजली तर तुम्ही करस्पॉन्डिंग पिरियड आणि डिसलोकेशन पिरियड असे शब्द वापरले तरी चालतील. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. फर्स्ट कॅल्क्युलेशन घेतो आपण शॉर्ट सेल्सचं. पहिलं कॅल्क्युलेशन घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. आता सेल्स घ्या, आपण आधी मागच्या वर्षीचे सेल्स घेणार आहे, त्यानंतर आग लागल्याच्या वर्षीचे घेणार आहे. इथे मी नाव टाकले बघा, सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड आणि तारीख टाकलेली आहे 1 एप्रिल 2013 टू 31 जुलै 2013, म्हणजे 1/4/2013 टू 31/7/2013.
अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 6 लाख रुपये. लास्टचं जे इन्फॉर्मेशन आहे आपली त्यामध्ये आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिली आहे. करस्पॉन्डिंग पिरियड मधले सेल्स आणि डिसलोकेशन पिरियड मधले सेल्स लेस सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड, त्याला तारीख टाकताना फक्त वर्ष चेंज करा. 1 एप्रिल 2014 टू 31 जुलै 2014 म्हणजे 1/4/2014 टू 31/7/2014. ते दिले आहेत ₹2 lakhs. दोन्हींची वजाबाकी करा. वजाबाकी करून उत्तर लिहा. उत्तर येत आहे 4 लाख रुपये. उत्तर येत आहे 4 लाख रुपये. फर्स्ट कॅल्क्युलेशन सर्वांचं झालं असेल. फर्स्ट कॅल्क्युलेशन आपण शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट केले. करस्पॉन्डिंग पिरियड मधले सेल्स होते 6 लाख, त्यातून डिसलोकेशन पिरियड मधले सेल्स 2 लाख रुपये मायनस केले. शॉर्ट सेल्स आले आपले 4 लाख रुपये. आता सेकंड कॅल्क्युलेशन घ्या. ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट, सेकंड कॅल्क्युलेशन. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन सेल्स इंटू 100. सूत्रात किमती टाकू. नेट प्रॉफिट दिलेला आहे 2 लाख रुपये. स्टँडिंग चार्जेस पण 2 लाख आहेत, पण त्यापैकी 40,000चे अनइन्शुअर्ड आहेत. म्हणजे इन्शुअर्ड 40,000 मायनस करून 1,60,000 झाले. 1,60,000 ₹2 lakh प्लस ₹1,60,000 अपॉन सेल्स आहेत आपले मागच्या वर्षीचे म्हणजे डिसेंबर 13चे, जे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेत बघा इथे चौथ्या ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मध्ये 18 लाख रुपये. ते आपण घेणार आहोत 18 लाख रुपये. 18 लाख रुपये. कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर काढा. कॅल्क्युलेशन करा. तुम्ही एक स्टेप वाढवली तरी चालेल. आधी बेरीज करून घ्या. 3,60,000 छेद 18 लाख गुणिले 100. 0 0 कॅन्सल करा. 18 दुने 36. कॅल्क्युलेशन करून आपला ग्रॉस प्रॉफिटचा रेट येतोय 20%. 20%. त्यानंतर थर्ड स्टेप आहे, आपण लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. पहिल्या 2 स्टेपचा गुणाकार म्हणजे तिसरी स्टेप आपली. कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट. लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू शॉर्ट सेल्स. मग तुमचा ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे 20% आणि शॉर्ट सेल्स आपण फर्स्ट कॅल्क्युलेशन मध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत 4 lakhs रुपीज. 4 लाखावर 20% कॅल्क्युलेट करा. ते येत आहेत 80,000 रुपये. 80,000. 80,000. खालच्या ओळीवर म्हणा लॉस ऑफ प्रॉफिट बरोबर ₹80,000. 80,000. इथे आपली तिसरी स्टेप कंप्लीट झाली. फर्स्ट स्टेप मध्ये आपण शॉर्ट सेट कॅल्क्युलेट केले. सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट केला आणि थर्ड स्टेप मध्ये आपण दोन्ही स्टेपचा गुणाकार करून लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट केला.
त्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये आपण इन्शुरन्स कव्हर रिक्वायर कॅल्क्युलेट करतो. त्यासाठी फॉर्म्युला आहे इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू सेल्स 12 मंथ एंडिंग टू द डेट ऑफ फायर. असे सेल्स ज्याला आग लागल्याच्या तारखेला 12 महिने पूर्ण होतात. मग आपण ग्रॉस प्रॉफिटचं रेट कॅल्क्युलेट केलेला आहे 20%. आणि 1 एप्रिल 2014 ला आग लागलेली आहे. मग त्याच्या एक दिवस अगोदरचे म्हणजे 31 मार्च 2014 चे सेल्स आपण घेतोय 20 लाख रुपये. 20 लाखावर 20% कॅल्क्युलेट करा, ते येत आहेत 4 लाख रुपये. मग आपला इन्शुरन्स कव्हर रिक्वायर आलेला आहे ₹4 लाख. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर ₹4 लाख. इथे आपली चौथी स्टेप कंप्लीट झाली. आता पाचवी स्टेप करायची की नाही हे कशावर डिपेंड आहे, तर तुमच्या पॉलिसीच्या अमाऊंटवर. जर पॉलिसीची अमाऊंट ही कव्हर पेक्षा कमी असेल, म्हणजे इन्शुरन्स कव्हर हे पॉलिसी अमाऊंट पेक्षा जास्त असेल तरच आपण पाचवं कॅल्क्युलेशन करतो. आणि कव्हर जर पॉलिसी अमाऊंट पेक्षा कमी आलं तर मात्र लॉस ऑफ प्रॉफिट जो आहे तुमचा तेवढाच इन्शुरन्स क्लेम पास होतो. मग आपली पॉलिसीची जी अमाऊंट आहे ती कव्हर पेक्षा कमी आहे, म्हणजे कव्हर पॉलिसी पेक्षा जास्त आहे. म्हणून एक नोट द्या, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इज 3 लाख, 3 लाख रुपये आहे, ₹3 लाख इज मोर दॅन इन्शुरन्स पॉलिसी कव्हर आपण 4 लाख रुपये काढलेले ना, कव्हर 4 लाख रुपये आहे आणि पॉलिसीची अमाऊंट जी आहे ती आपल्या प्रॉब्लेम मध्ये पहा, पॉलिसीची अमाऊंट किती दिलेली आहे 3 लाख रुपये आहे. त्यानुसार नोट लिहा, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर ₹4 लाख करा, 4 लाख इज मोर दॅन इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट 3 लाख. So application of average clause. So application of average clause. Insurance cover require ₹4 lakh is more than insurance policy amount ₹3 lakh. So application of average clause. आता average clause चं सूत्र वापरा. average clause चं सूत्र वापरा. Amount of insurance claim is equal to policy amount or sum insured upon insurance cover require into loss of profit. पॉलिसी अमाउंट किंवा सम इन्शुअर्ड छेद इन्शुरन्स कव्हर रिक्वायर गुणिले लॉस ऑफ प्रॉफिट. सूत्रात किमती टाका, ₹3 लाख अपॉन ₹4 लाख इंटू ₹80,000. 0 0 कॅन्सल करून कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 60,000, 60,000 रुपये. अमाउंट ऑफ इन्शुरन्स क्लेम is equal to 60,000, 60,000. Amount of insurance claim is equal to 60,000, 60,000. इथे आपला प्रॉब्लेम संपलाय. जर कुणाचं लिहायचं राहून गेलेलं असेल तर त्यांच्यासाठी मी मागच्या ज्या स्लाइड्स आहेत त्या पुन्हा शेअर करते. बघा, कुणाचं लिहायचं राहून गेलं असेल तर आपण फर्स्ट प्रॉब्लेम लिहिलेला आहे, त्यानंतर शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. फर्स्ट स्टेप मध्ये आपण शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड लेस सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड 6 lakhs minus 2 lakh. कॅल्क्युलेशन करून शॉर्ट सेल्स आलेले आहेत 4 लाख रुपीज. त्यानंतर सेकंड स्टेप आहे आपली ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट केलेला आहे आपण. ग्रॉस प्रॉफिटचा रेट नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन सेल्स इंटू 100, तो आला 20%.
त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट गुणिले शॉर्ट सेल्स तो कॅल्क्युलेशन करून आला 80,000. फोर्थ स्टेप मध्ये आपण इन्शुरन्स कव्हर रिक्वायर कॅल्क्युलेट केले. त्यासाठी ग्रॉस प्रॉफिटचे रेट गुणिले सेल्स 12 मंथ एंडिंग टू द डेट ऑफ फायर म्हणजे 20 lakhs घेतले. कॅल्क्युलेशन करून उत्तर आले आपलं 4 lakhs. आणि लास्ट स्टेप मध्ये कव्हर पॉलिसी अमाऊंट पेक्षा जास्त असल्यामुळे आपण ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज केलेला आहे आणि त्याचं सूत्र मांडलं पॉलिसी अमाऊंट और सम इन्शुर्ड अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इनटू लॉस ऑफ प्रॉफिट. सूत्रात किमती टाकल्या 3 लाख छेद 4 लाख गुणिले 80,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं आपलं 60,000 60,000. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू 60,000 60,000 रुपये.